आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची सध्या जोरदार चर्चा आहे। दोन्ही बंधूंचे फोटो असलेले अनेक बॅनर्स आतापर्यंत लावले गेले, पण आता आकाश कंदिलावरही ठाकरे बंधूंचे फोटो लागलेत। दादर भागात ठिकठिकाणी असे आकाश कंदील पाहायला मिळतात। फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचेच नव्हे तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचेही आकाश कंदील लागलेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युतीची चर्चा जोर धरू लागली आहे आणि त्यामुळे आतापर्यंत आपण ठाकरे बंधूंचे बॅनर्स ठिकठिकाणी बघितले आणि आता दिवाळीच्या निमित्तानं हेच ठाकरे बंधू आकाश कंदीलवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मी दादरच्या गोखले रोडवर आहे आणि गोखले रोडवर आपण बघतो एक मोठं आकाश कंदील आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या आकाश कंदीलवर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे, त्यासोबतच राज ठाकरे पाहायला मिळतात, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे सुद्धा आहेत आणि दुसऱ्या बाजूनं अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आहेत। त्यामुळे युतीची जी घोषणा आहे ती अधिकृतरित्या जरी झाली नसली तरी ज्या प्रकारे भेटीगाठी ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या आहेत ते पाहता लवकरच ही घोषणा होईल आणि त्यामुळेच आपण बघतोय इथे मोठे आकाश कंदील आपल्याला लागलेले पाहायला मिळत आहेत। फक्त ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचे एकत्रित आकाश कंदील नाही तर पुढे आपण बघतोय मनसेचे काही आकाश कंदील आहेत, त्यासोबतच त्याच्या पुढे आपण बघितलं शिंदेंच्या शिवसेनेचे सुद्धा आकाश कंदील आहेत आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या आकाश कंदीलच्या माध्यमातून एक प्रचार केला जातोय आणि या प्रचारामध्ये जे आकाश कंदील चर्चेचे ठरतात ते ठाकरे बंधूंचे आकाश कंदील। आज आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित आकाश कंदील आपल्याला या दीपावलीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात। आता हे आकाश कंदील या गोखले रोडवर आणि दादरच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रकाश देत आहेत। मात्र आता हा युतीचा प्रकाश महापालिकेवर कशा प्रकारे पडतो हे पाहावं लागेल। कॅमेरामन अरविंद वालकेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई।